वा वा मोटू, एकीकडे योगाभ्यास करतो, दुसरीकडे लाडू खातो. क्या बात है. म्हणजे काय? योग अभ्यास म्हणजे काही आसन प्राणायाम नाही फक्त. अर्थात सर्वांनाच माहिती आहे की महर्षी पतंजलींनी आपल्याला अष्टांग योगाची देणगी दिली आहे. त्यामुळेच मला आत्मसाक्षात्कार झाला आहे. अहम ब्रह्मास्मी. ओम तत्सत. तो मीच आहे. खुदा मेहरबान तो गधा पहलवान. आता मी सुखदुःखांच्या पलीकडे गेलो आहे. पार पलीकडे, पार पलीकडे. मोटू, अरे विनोद करू नकोस. हे बघ, मी तुला समजावतो. थोड्या वेळ आपण असं गृहीत धरू की हा बुंदीचा लाडू हा राजगिऱ्याचा आहे, पण थोड्या वेळ आपण याला बुंदीचा लाडू समजूया. ठीक. तर हा बुंदीचा लाडू म्हणजे संपूर्ण विश्व आहे आणि याचा प्रत्येक कण म्हणजे आपण सारे, एक एक व्यक्ती. खाली पेट, दिमाग की बत्ती नहीं जलती. आण थोडा इकडं, मला दे. ठीक आहे, हा घे. काय कंजूस आहेस रे तू. एक तर लाडू दे ना कमीत कमी. बर, हा घे. संपूर्ण विश्व, संपूर्ण सृष्टी. मस्त छान आहे हा लाडू. बरं मला सांग, त्या लाडूची आणि त्या कणाची चव काही वेगळी होती का? काही काय प्रश्न विचारतो. लाडूचा कण असो का लाडू असो, चव तर तीच असणार ना. अगदी बरोबर. तसंच आपण देखील या संपूर्ण विश्वाचा एक घटक आहोत. असीम निसर्ग शक्तीचा एक घटक. काय काय आपल्यात निसर्ग एवढी शक्ती आहे? अर्थात निसर्गात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी पंचतत्व असतात आणि तीच आपल्यात देखील. तेव्हा चला तर. मोठू, नुसत्याच मोठ्या मोठ्या वाटा करू नको. एक तरी ओवी अनुभवा. समजलं ना?